आवर्जून भेट दिली आणि गणपती बाप्पाचं दर्शनही घेतलेलं आहे। गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय। झी24 तासच्या कार्यालयामध्ये सुद्धा गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि या सगळ्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी झी24 तासच्या ऑफिसला भेट दिली, बाप्पाचं दर्शन घेतलं। गोरे साहेब, स्वागत आहे तुमचं। काय मागणी मागितली बाप्पाकडे? नाही, बाप्पाकडे मागणी तर मागितली। यावर्षी खूप चांगला पाऊस होतोय आणि चांगला पाऊस होत असताना आमचा बळीराजाचा शेतीचं उत्पन्न चांगलं येऊ दे, देश शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद राहू दे। त्यानंतर सगळ्या जाती, सगळे समाज, सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी ताकद गणपती बाप्पांनी द्यावी, अशा पद्धतीची प्रार्थना गणपती बाप्पांकडे केलेली आहे। अगदी ताजा विषय, जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, मागण्या मान्य केल्या, 8 पैकी 6 मागण्या, तुम्ही शिष्टमंडळामध्ये होतात। अशा एक आता मतप्रवाह आहे की जरांगेंची फसवणूक केली, मराठा समाजाला काही मिळणार नाही, त्यावर काय प्रतिक्रिया आपली? नाही, बिलकुल तसं काही नाही आहे। जरांगे साहेबांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर विचार केला। हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातली त्यांची मागणी होती, ते लागू करण्यासंदर्भातला GR काढला। त्या संदर्भात साताराहून गॅजेटचा विषय होता, त्याही संदर्भातला निर्णय सरकार करते। आंदोलकांवरचे गुन्हे मागं घेण्याचा निर्णय तोही घेतोय। जे मृत पावलेली लोक आंदोलन करत आहेत त्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। फसवणूक कुठं झाली? या सगळ्या गोष्टी सरकारनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठा समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी जे करायला लागेल ते करायची भूमिका पहिल्यापासून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत मराठा समाज बांधवांना जे काय दिलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आदरणीय देवेंद्रजींनी दिलं आहे आणि आत्ताही जे काय दिलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनी दिलं आहे। संभ्रम निर्माण केला जातोय असं वाटतंय? बिलकुल संभ्रम निर्माण केला जातो। कधी तो संभ्रम मराठा बांधवांच्यामध्ये निर्माण होतो, कधी तो संभ्रम OBC बांधवांच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला जातो। आताही आता OBCतनं काढून द्यायचा विषय येतो का? असा कुठल्या समाजाचं काढून कुणाला देण्याचा निर्णय झालेला नाही। ज्याच्या अधिकाराचं आहे, ज्याच्या हक्काचं आहे ते त्याचं राहील, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्याच अनुषंगानं सरकारनं GR काढलं। अगदी जयकुमार गोरेजी, धन्यवाद, तुम्ही बोललात मनमोकळेपणानं। आपण बघितलं की मराठ्यांना जो GR काढलेला आरक्षणासंदर्भातला त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काहीकडून प्रयत्न केला जातोय असं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद।